महाराष्ट्रात एक असं गाव आहे ज्या गावामध्ये एकही दुमजली घर नाही. इथले लोक घर बांधण्यासाठी मातीच्या भाजलेल्या विटांचा वापर करत नाही. या गावातील लोकांना छत्री विकत घेण्याची परवानगी नाही. हे ऐकून कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण हे खरं आहे. आणि आज आपण त्याच गावाविषयी आणि त्या अनोख्या प्रथेविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. परभणी जिल्ह्यामध्ये पोखर्णी नरसिंह नावाचं गाव आहे. या गावामध्ये भगवान नरसिंहाचे मंदिर आहे. हे मंदिर विशाल, आकर्षक आणि फार जुनं आहे. या मंदिराचे बांधकाम 700 ते 1000 वर्षांपूर्वी असल्याचे सांगितलं जाते. आज हे गाव लाखो भक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारताच्या विविध भागातून लोक भगवान नरसिंहाच्या दर्शनासाठी पोखर्णी नगरीत येत असतात. इथलं मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलं गेलेलं आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सिंह दिसून येतो, तर डोक्यावर पांढरा झेंडा. एका राजाच्या मुलांना अंधत्व आलेलं होतं. नरसिंह देवाच्या कृपेने त्याचं अंधत्व दूर झालं. राजा मंदिरासाठी दुसऱ्या गावात जागा पाहत होता, पण तिथल्या गावकऱ्यांनी परवानगी नाकारली आणि मग भगवान नरसिंह यांनी पोखर्णी गावात महादेवाच्या मंदिरामध्ये आश्रय घेतला. तेव्हापासून या गावाचे नाव पोखर्णी नरसिंह असे झाले. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथली परंपरा आणि गावकऱ्यांची निष्ठा. गावातील हे मंदिर मातीच्या भाजलेल्या विटांनी बांधलं गेलं होतं आणि म्हणून गावात एकही घर अशा विटांनी बांधलेलं नाही. देवाचे मंदिर दुमजले आहे म्हणून गावात एकही दुमजली घर नाही. देवाला झोपण्यासाठी लाकडी दिवा नाही, त्यामुळे गावात कोणीही लाकडाचा पलंग वापरत नाही. देवाजवळ छत्री आहे म्हणून गावकरी स्वतःसाठी छत्री विकत घेत नाही. पाहुण्यांनी भेट दिली तरच छत्री वापरली जाते. विशेष म्हणजे या सगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. गावातील लोक म्हणतात की देवाला जे ऐश्वर्य मिळाले ते भक्तांनी अनुभवू नये. परंपरेनुसार चालत आलेले नियम पाळले हे आपले कर्तव्यच आहे. जर चुकून कोणी या नियमांचं उल्लंघन केलं तर गावची पंचायत त्याला दंड करते. पण या श्रद्धेचं फळ हेच की या नियमांचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच काही कमी राहत नाही, असं गावकरी सांगतात. या मंदिराजवळ एक जुनी विहीर आहे, जिचा प्रकार प्राचीन बारव शैलीतील असल्यामुळे तिला बारव म्हणून ओळखतात. या विहिरीबाबतही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की ही बारव जुन्या काळात राक्षसांनी बांधलेली आहे. मोठ्या दुष्काळातही या विहिरीचं पाणी कधी आटत नाही. ही देखील श्रद्धेची एक चमत्कारी खूण आहे. आजही कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार या राज्यांमधून इथे मोठ्या प्रमाणात देणग्या येतात. दर शनिवारी लाखो भाविक भगवान नरसिंहाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. नरसिंह देवतेची मूर्ती संपूर्णपणे सोन्याच्या मुलाम्याने झाकलेली आहे. हे मंदिर इसवी सन पूर्व 1300 साली हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलं होतं. मंदिराचा गाभारा केवळ 3 बाय 4 फुटांचा आहे आणि प्रवेशद्वार इतकं लहान की कोणालाही झुकूनच आत जावं लागतं. तेव्हाच खरे दर्शन होते. देवताचे दर्शन घेण्यासाठी जाताना एकाच छोट्याशा दरवाजाने ये जा करावी लागते. गावकरी सांगतात की देवदर्शनाला जाताना आधी मान झुकवूनच जायचं. परभणी शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेलं पोखर्णी हे गाव आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे. तुम्हालाही जुन्या वास्तू आणि अनोख्या परंपरा पाहण्याची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की जाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अशा ठिकाणाबद्दल तुम्हाला आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.